नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. नेटवर्क ग्रोथ. हो, म्हणजे स्वतःच्या व्यवसायाची वाढ. बरोबर. आणि यासाठी आपल्याकडे एक ट्रेनिंग मीटिंगमधल्या काही नोट्स आहेत. स्टार डायरेक्टर जयश्री पाटील यांनी दिलेलं हे मार्गदर्शन आहे. आणि या नोट्स म्हणजे म्हणायला गेलं तर एक प्रकारचा नकाशाच आहे यशस्वी होण्याचा. अगदी. तर आपला उद्देश हाच आहे की या नकाशावरील प्रत्येक टप्पा समजून घेऊया. हा प्रवास सुरू होतो स्वतःच्या विचारांपासून आणि एका मजबूत टीमच्या नेतृत्वापर्यंत जातो. बरोबर. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, जो आहे स्वतःच्या मनात. नोट्समधलं पहिलंच वाक्य आहे, आपण जे काम करतो त्यावर स्वतःचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच सगळा पाया आहे. साधं वाटतं हे वाक्य, पण मला वाटतं यातच सगळं सार दडलेलं आहे, नाही का? नक्कीच. आणि हा फक्त एक प्रेरक विचार नाहीये. ही एक व्यावसायिक रणनीती आहे. रणनीती कशी? विचार करा, जेव्हा आपल्या उत्पादनावर किंवा कामावर विश्वास नसतो तेव्हा आपल्या बोलण्यात म्हणजे एक प्रकारची अनिश्चितता येते. हो, ते जाणवतं. आणि ती समोरच्या व्यक्तीला लगेच कळते. या उलट जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण आत्मविश्वासाने बोलते तेव्हा तिचे शब्द जास्त प्रभावी ठरतात. म्हणजे इतरांना पटवून देण्याआधी स्वतःला पटवून देणं महत्वाचं. तेच तर. हाच या व्यवसायाचा पाया आहे. हा विश्वासच तुम्हाला सुरुवातीला येणाऱ्या नकारांना तोंड देण्याची ताकद देतो. आणि मला वाटतं हा आत्मविश्वास फक्त उत्पादनावर नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरही हवा, की मी हे करू शकेन. बरोबर. कारण अनेक जण इथेच अडखळतात. पण समजा हा विश्वासाचा पाया पक्का झाला की मग पुढचा टप्पा येतो मैदानात उतरण्याचा. हो. आणि इथे नोट्समध्ये खूपच वेगळा शब्द वापरलाय, रेसलिंग. आता हे रेसलिंग म्हणजे कुस्ती आहे की रिझल्टिंग मधला काही वेगळा शब्द आहे, हे थोडा मला हा खूप हुशारीने केलेला शब्दप्रयोग आहे. आणि खरं सांगू, याचा अर्थ दोन्ही आहे. दोन्ही? हो. रिझल्ट मिळवण्यासाठी करावी लागणारी रेसलिंग म्हणजे संघर्ष. अरे वा. जयश्री पाटील यांनी ह्या एका शब्दात कामाचं खरं स्वरूपच पकडलं आहे. कारण नेटवर्क बिझनेसमध्ये रिझल्ट सहजासहजी मिळत नाहीत. नाही, ते तर खरं आहे. त्यासाठी तुम्हाला रोज संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते, जणू काही तुम्ही रोज एका कुस्तीच्या आखाड्यातच उतरला आहात. रिझल्टसाठी रेसलिंग ही संकल्पनाच खूप शक्तिशाली आहे. मग या रेसलिंगमध्ये नेमकं काय काय येतं? नोट्समध्ये काही? हो, त्या 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कोणत्या? पहिली, रोज सातत्याने काम करणं. दुसरी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणं. आणि तिसरी, जी या सगळ्याचा आत्मा आहे, ती म्हणजे लोकांशी खरं कनेक्शन बनवणं. सातत्य म्हणजे काय? तर रोज छोटे छोटे प्रयत्न करणं. मोठं काहीतरी एका दिवसात करण्यापेक्षा रोज थोडं काम करणं जास्त परिणामकारक ठरतं. आणि तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केलात. इथेच तर बहुतेक लोक चुकतात. अगदी. नोट्समध्ये एक वाक्य आहे, फक्त पोस्ट टाकून काम होत नाही. हे अगदी खरं आहे. पण तुम्ही म्हणालात की संवाद साधा. हो. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे एक खराब पोस्ट आणि एक चांगली पोस्ट यात नेमका काय फरक असतो? उत्तम प्रश्न आहे. समजा एक खराब पोस्ट म्हणजे काय? तुम्ही तुमच्या उत्पादनाचा फोटो टाकला, किंमत लिहिली आणि लिहिलं खरेदी करण्यासाठी संपर्क साधा. म्हणजे जाहिरात. हो, ही एक एकतर्फी जाहिरात झाली. या उलट चांगली पोस्ट म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारू शकता. जसे की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला निरोगी राहण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात आव्हानात्मक वाटते? अच्छा, म्हणजे संवाद सुरू करणं. बरोबर. किंवा तुम्ही स्वतःचा अनुभव शेअर करू शकता की आधी मला खूप थकवा जाणवायचा, पण या एका सवयीमुळे माझ्यात खूप बदल झाला. इथे तुम्ही उत्पादन विकत नाहीये. तुम्ही लोकांच्या समस्येबद्दल बोलत आहात. अगदी. तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू करत आहात. आणि या संवादातून जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा व्यवसाय आपोआप होतो. ती रेसलिंग हीच आहे. म्हणजे सोशल मीडिया दुकान नाही, तर संवाद साधण्याचे एक व्यासपीठ आहे, हे आता स्पष्ट झालं. हो. आणि जेव्हा आपण असा संवाद साधतो तेव्हा या रेसलिंगमुळे काही लोक आपल्यासोबत जोडले जातात. पण इथेच एक मोठी चूक होते. कोणती? जॉईनिंग झालं म्हणजे आपलं काम झालं, असं अनेकांना वाटतं. पण या नोट्सनुसार खरं काम तर इथे सुरू होतं, नाही का? अगदी बरोबर. नवीन व्यक्तीचं जॉईनिंग होणं हा प्रवासाचा शेवट नाही, ती सुरुवात आहे. आणि इथेच खरा लीडर ओळखला जातो. हो, इथेच एका सामान्य नेटवर्कर आणि एका लीडरमधला फरक दिसतो. नोट्समध्ये स्पष्ट म्हटलं आहे, नवीन लोकांना योग्य ट्रेनिंग दिली तरच ते टिकतात. याचा अर्थ नवीन सदस्याला फक्त सिस्टममध्ये आणून सोडून देणं म्हणजे त्याला एका अनोळखी शहरात एकटं सोडण्यासारखं आहे. तो गोंधळून जाईल आणि काही दिवसांनी निष्क्रिय होईल. हो, आणि म्हणूनच नोट्समध्ये एका रोडमॅपचा उल्लेख आहे.
पण तो रोडमॅप म्हणजे नक्की काय? त्याला आपण ऑनबोर्डिंग प्रोसेस म्हणू शकतो. म्हणजे नवीन व्यक्तीला पहिल्या 48 किंवा 72 तासांत काय मार्गदर्शन मिळायला हवं, जेणेकरून त्याचा पाया पक्का होईल? बरोबर. नोट्सनुसार यशस्वी लीडर्स नवीन व्यक्तीला फक्त माहिती देत नाहीत, ते एक छोटंसं साध्य करता येण्यासारखं टास्क देतात. टास्क जसं की? उदाहरणार्थ, तुमच्या ओळखीच्या 5 लोकांना फक्त हे सांगा की तुम्ही एक नवीन गोष्ट सुरू केली आहे आणि त्यांचा अभिप्राय घ्या. अच्छा. किंवा आपल्या एका उत्पादनाचा तुमचा स्वतःचा अनुभव एका वहीत लिहून काढा. यामुळे काय होतं की ती व्यक्ती पहिल्या दिवसापासून फक्त ऐकण्याच्या नाही तर करण्याच्या भूमिकेत येते. आणि तिचा आत्मविश्वास वाढतो. हो, तिला कामाची दिशा मिळते, तिला कळतं की बिझनेस कसा चालतो, रोज काय करायचं. ही पद्धत खूपच प्रभावी वाटते, म्हणजे ज्ञानासोबत कृतीवर भर देणं. तेच. पण मी पाहिलं आहे की काही लोक सुरुवातीला खूप उत्साही असतात, पण काही दिवसांनी एकदम शांत होतात. हो, असं होतं. मला वाटतं याचं उत्तर शंका किंवा डाऊट्समध्ये दडलेलं आहे. नोट्समध्ये पुढचा मुद्दा तोच आहे. डाऊट्स राहिले तर व्यक्ती पुढे काम करत नाही. हे अगदी अचूक निदान आहे. शंका म्हणजे अनिश्चितता, आणि माणसाचा स्वभाव अनिश्चिततेला घाबरतो. बरोबर. जेव्हा एखादा नवीन सदस्य प्रश्न विचारतो तेव्हा तो फक्त माहिती मागत नसतो, तो एक प्रकारचा आधार शोधत असतो. मी जे करतोय ते बरोबर आहे ना, हा त्याचा मूळ प्रश्न असतो. याचं एखादं उदाहरण? याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिम मेंबरशिप. पहिल्या दिवशी ट्रेनर सगळं सांगतो, पण दुसऱ्या दिवशी मशीन वापरताना एक छोटीशी शंका आली आणि विचारायला कोणी नसेल. किंवा विचारल्यावर कालच सांगितलं ना असं उत्तर मिळालं, तर तिसऱ्या दिवसापासून माणूस जिममध्ये जाणंच बंद करतो. नेटवर्क बिझनेसमध्येही अगदी तसंच होतं. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला टाळणं हे त्या व्यक्तीला व्यवसायातून बाहेर काढण्यासारखंच आहे. हो. याउलट त्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणं म्हणजे त्याच्या आत्मविश्वासाच्या टाकीत इंधन भरण्यासारखं आहे. अगदी. हे डाऊट क्लिअरिंग नाही, हे कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे. वा. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एका व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवता, तेव्हा तुम्ही केवळ एक सदस्य नाही, तर तुमच्या टीमचा एक भावी लीडर घडवत असता. आणि इथेच आपण प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर येतो. एक मजबूत टीम तयार करणं. बरोबर. जेव्हा तुम्ही एकेका व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवता, तेव्हाच एक आत्मविश्वासू टीम तयार होते. आणि टीम बिल्डिंगबद्दल बोलताना नोट्समध्ये म्हटलं आहे की टीमला सपोर्ट करा, त्यांचं मोटिवेशन वाढवा. पण इथे टीम बनवणं आणि टीम घडवणं यातला फरक महत्वाचा वाटतो. खूप महत्वाचा आहे. केवळ लोकांना एकत्र आणून व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं म्हणजे टीम बिल्डिंग नव्हे, नाही का? निश्चितच नाही. लोकांना जॉईन करून घेणं म्हणजे टीम बनवणं. पण त्यांना एकत्र ठेवणं, त्यांना सतत प्रेरित करणं, त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करणं आणि एक समान ध्येय गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणं. याला टीम घडवणं म्हणतात. एक यशस्वी लीडर टीम घडवतो. तो फक्त स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करत नाही, तर टीममधला प्रत्येक सदस्य कसा पुढे जाईल याचा विचार करतो. बरोबर. आणि इथेच लीडरशिपची खरी कसोटी लागते. नोट्समधल्या लीडरशिपच्या व्याख्येत एक मुद्दा आहे, प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जातो. हो. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. प्रॅक्टिकली काही टीम सदस्य कामच करत नाहीत. हो, ही अडचण येते. मग अशावेळी जो परफॉर्म करतोय त्याच्यावर लक्ष द्यायचं की जो मागे पडलाय त्याला सोबत ओढत न्यायचं? यावर नोट्समध्ये काही? हा एक अतिशय महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. नोट्समध्ये लीडरची 3 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कोणती? तो स्वतः काम करतो, टीमला शिकवतो आणि प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जातो. ही 3 वैशिष्ट्ये एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. अच्छा, म्हणजे हे तिन्ही महत्वाचे आहेत. खूप. विचार करा, जर लीडर फक्त स्वतः काम करतो पण शिकवत नाही, तर तो एकटाच यशस्वी होतो, टीम नाही. तो एक सुपरस्टार परफॉर्मर बनेल, लीडर नाही. बरोबर. जर तो फक्त शिकवतो पण स्वतः काम करत नाही, तर त्याचे शब्द पोकळ वाटतात, त्यात वजन राहत नाही. आणि जर तो सोबत घेऊन पुढे जात नाही, तर टीममध्ये यशस्वी आणि अयशस्वी अशी दरी निर्माण होते. त्यामुळे खरी लीडरशिप या तिन्ही गोष्टींच्या संतुलनात आहे. जो मागे पडला आहे त्याला संधी देणं, मदत करणं हे लीडरचं काम आहे. पण त्या व्यक्तीनेही पुढे येण्याची इच्छा दाखवली पाहिजे. वा. म्हणजे ही 3 वैशिष्ट्ये म्हणजे एका मजबूत नेतृत्वाचे 3 स्तंभ आहेत. आणि एकालाही काढलं तर इमारत कोसळू शकते. अगदी. पण हे तिन्ही स्तंभ सांभाळण्यासाठी प्रचंड मानसिक ताकद आणि ऊर्जा लागत असणार. नक्कीच.
आणि मला वाटतं हीच ऊर्जा त्या 2 गोष्टींमधून येते ज्यांचा उल्लेख नोट्समध्ये वारंवार केलाय, सातत्य आणि सकारात्मक मानसिकता. बरोबर. या 2 गोष्टी म्हणजे या संपूर्ण प्रवासातलं इंधन आहे. इंधन. नेटवर्क बिझनेस ही 100 मीटरची शर्यत नाही, ती एक मॅरेथॉन आहे. इथे परिणाम लगेच दिसत नाहीत. हो, सुरुवातीला खूप नकार पचवावे लागतात. अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी अनेक जण निराश होऊन मैदान सोडून देतात. पण ज्यांच्याकडे सातत्य आहे, जे रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहतात, निकाल येवो वा न येवो. तेच या मॅरेथॉनमध्ये टिकून राहतात आणि शेवटी जिंकतात. बरोबर. आणि या मॅरेथॉनमध्ये टिकून राहण्यासाठी सकारात्मक मानसिकतेची गरज लागते. नोट्समध्ये एक सुंदर वाक्य आहे. कोणतं? पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवल्यास प्रत्येक अडचण सोपी वाटते. याचा अर्थ असा नाही की अडचणी येत नाहीत. नाही, अडचणी तर येणारच, पण त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन. अगदी. सकारात्मक मानसिकता म्हणजे समस्यांना रोड ब्लॉक न मांडता स्पीड ब्रेकर मांडणं. स्पीड ब्रेकर गाडी थांबवत नाही, फक्त वेग कमी करतो. वाह. त्याचप्रमाणे सकारात्मक लीडर अडचणींमुळे खचून जात नाही, तर त्यातून मार्ग काढतो. आणि जेव्हा लीडर स्वतः सकारात्मक असतो, तेव्हा ती ऊर्जा आपोआप संपूर्ण टीममध्ये पसरते. आणि मग आव्हानात्मक काळातही टीम एकत्र राहते. हो, आणि पुढे जात राहते. खरंच, या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. नेटवर्क बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगला सेल्समन असून चालत नाही. नाही. तुम्हाला एक मानसशास्त्रज्ञ, एक मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक खरा लीडर व्हावं लागतं. बरोबर. ज्याची सुरुवात स्वतःवरच्या विश्वासापासून होते आणि शेवट टीमला सक्षम बनवण्यात होतं. तुम्ही या प्रवासाचा सार अगदी अचूक शब्दात मांडला आहे. हे एक वर्तुळ आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, मग कृती करता. त्यातून टीम तयार होते. तुम्ही टीमला शिकवता, त्यांना सक्षम करता, आणि एक सक्षम टीम पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास आणखी दृढ होतो. तेच. हे एक सकारात्मक चक्र आहे जे सतत फिरत राहतं. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण शिकलो की नेटवर्क ग्रोथ ही एक वैयक्तिक आणि सांघिक अशी दुहेरी प्रक्रिया आहे. सुरुवात स्वतःच्या आतून, स्वतःच्या विश्वासापासून होते. त्यानंतर रेसलिंग म्हणजे सातत्यपूर्ण संघर्षातून आणि योग्य संवादातून ती वाढते. बरोबर. पण त्याचा खरा विस्तार तेव्हा होतो जेव्हा तुम्ही नवीन लोकांना फक्त